नमस्कार मित्रमैत्रिणी. आज अमेरिकेमध्ये या ठिकाणी इंडिया रिपब्लिक डे साजरा होणार आहे. तर थंडीमध्ये बाहेर उभा आहोत. गेट अजून ओपन झालं नाही. मुलाला व्हॉलंटिअरसाठी घेऊन आले आहे. थंडीमध्ये बराच वेळ बाहेर उभं राहिल्यानंतर आत आलो आहोत. या ठिकाणी छान डेकोरेशन आहे. कोणी नाही आहे अजून आलेलं. या ठिकाणी टेबल लावलेत, जी लोक स्टॉल लावणार आहेत त्यांच्यासाठी. तर हा प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम आहे तो INT तर्फे आहे आणि ज्या लोकांनी डोनेशन दिले त्यांची या ठिकाणी नावं आणि अमाउंट लिहिलेली आहे वॉलवरती. Known for its vibrant culture, deep-rooted traditions, and unwavering unity in diversity. I think many of you know, and kids, I hope by now you know if you have already been performing here. But just so that we all know why we are here, we are celebrating Republic Day, not Independence Day. Okay? And why is Republic Day important? It is a reminder of the values that shaped our great nation. And what are those values? Equality, liberty, and justice. India is the 7th largest country in the world. And I think by now the most populous too. थोडासा कार्यक्रम अटेंड करून बाहेर आले तर मुलाला म्हटलं भूक लागली असेल, बघूया कुठे दिसतोय का. तर तो काही दिसला नाही. तर आपण आता फेरफटका मारूया. या ठिकाणी छान छान ड्रेस घालून परफॉर्मन्स करण्यासाठी बायका अजून मुली तयार झालेल्या आहेत. तर आता या ठिकाणी बघूया, छान छान स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी. हे बघा, कपड्यांचे आहेत. तर कपड्यांसोबत ज्वेलरीसुद्धा विकायला ठेवली आहेत बऱ्याच जणांनी. या ठिकाणी फूड स्टॉल आहे. या ठिकाणी सामोसा दिसतोय, कचोरी दिसते, भेळ पण दिसते आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेत. तर ह्या स्टॉलचं रेंट $550 आहे. तर मी एकाला विचारलं प्रॉफिट होतो का. कधी कधी होतो काही ठिकाणी, कधी कधी नाही होत म्हणाले. तर कपड्यांच्या स्टॉलला कमी पैसे आहेत आणि फूड स्टॉलला $1000 आहेत. तर या ठिकाणी छान ड्रेसेस दिसत आहेत. पाहिलेत तर कपड्यांचे भरपूर आहेत स्टॉल. तर दागिने पण आहेत, रेडीमेड ब्लाउजेस वगैरे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आहेत. या ठिकाणी दागिने आहेत. तर मी फेरफटका मारून परत आतमध्ये आलेले आहे कार्यक्रम.
हर सांस में आग का रंग मिला के धन 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 गई मैं। चला भूक लागली तर म्हटलं आता 2 कचोरी, 1 कचोरी द्या म्हणाले तर नाही म्हणाले 2 कचोरी द्या म्हणे। चला आपण कचोरी घेऊया। तर नीलला सांगितलं तर नीलने पिझ्झा खाल्ला ऑलरेडी, व्हॉलेंटियर लोकांना त्यांनी पिझ्झा दिलेला आहे। चला आपण आता घेऊया। प्रजासत्ताक दिनाच्या सेलिब्रेशनसाठी आलो होतो आणि याने नीलने या ठिकाणी व्हॉलंटियर केला आणि 9 ते 2 चला अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक दिन आम्ही सेलिब्रेट करून आलो आणि नीलने व्हॉलंटियर केलं। हे बघा सकाळी 9 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत होतो आम्ही। खूप छान डान्स केलेत सगळ्यांनी, परफॉर्मन्स खूप छान केलेत, तुम्ही बघायलाच आता व्हिडिओमध्ये। तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा। आणि नीलूने एन्जॉय केला का? खूप काम केलं, नील उभाच होता त्यामुळे खूप थकलेला आहे। इकडे बघा आणि हे बघा आम्ही DJI माईक घेतला पण आम्हाला अजून वापरता येत नाही। हे बघा तर DJI माईक घेतला पण त्याचा अजून वापरच होत नाही। तर शिकायला पाहिजे ना। कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा।